नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 23 जून 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ बघत असतो. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जाताना लाईक जरूर करा. अत्यंत महत्त्वाचं पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच निधन झालेले बलवंत जेऊरकर हे प्रसिद्ध कोण होते? बलवंत जेऊरकर हे महाराष्ट्रामध्ये मंगळवेढा या ठिकाणचे होते. प्रसिद्ध ते होते साहित्यिक. पर्याय क्रमांक 3. साहित्यिक होते, लक्षात ठेवण्यात ज्यांचं निधन झालेलं आहे. हिंदी भाषेसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील देण्यात आलेला होता. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न आजचा तुमच्यासमोर आहे. नुकतेच 15 वर्षाखालील बालकांवर सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालणारा पहिला अरब देश हा कोणता बनला आहे? नुकत्याच त्या देशातील जे पालक आहेत, या पालकांनीच काय केलं आहे? बंदी घाला असं सांगण्यात आलेलं आहे. 15 वर्षाखालील बालकांवर सोशल मीडिया वापरण्यावर. सोशल मीडिया साईट्स कुठल्या असतील? YouTube झाला, त्यानंतर WhatsApp आहे, Telegram आहे, Snapchat आहे, ठीक आहे, Instagram आहे. हे सगळे वापरण्यास बंदी घालणारा जो कायदा नुकताच केलेला आहे, तो देश आहे UAE. पर्याय क्रमांक 4. ज्याला आपण संयुक्त अरब अमिरात किंवा युनायटेड अरब अमिरात असं म्हणतो आपण. या ठिकाणी एकूण 13 अमिराती आहेत. त्यापैकी एक अमिरात जो आहे, याची राजधानी आहे, तो म्हणजे याचं कुठले असेल? UAEची राजधानी काय असेल? तर ते आहे अबुधाबी. अबुधाबी ही राजधानी देखील आहे, लक्षात ठेवा. आणि UAEमध्येच एक ठिकाण येतं, एक शहर येतं दुबई. दुबई कुठे तर UAEमध्येच आहे, ज्या ठिकाणी जगातील सर्वात उंच इमारत देखील आहे, बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफा कोणत्या देशात असेल? तर ते UAEमध्ये. कोणत्या शहरात असेल? तर ते आहे दुबई. दुबईमध्येच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICCचं मुख्यालय देखील आहे आणि ज्या ICCचे नवीन अध्यक्ष आहेत जय शहा. हे ICCच्या सध्याचे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. आणि अझरबैजान जो देश आहे, याची राजधानी काय असेल? बाकू. बाकू ही अझरबैजानची राजधानी आहे. उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद येतं, ताशकंद. आणि अफगाणिस्तानची राजधानी येतं काबूल. काबूल, लक्षात ठेवा. आणि हे जे काही सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालणारं जगातील पहिला देश कोणता असेल? जगातील फर्स्ट पहिला देश कोणता असेल? तर तो आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया सर्वात पहिल्यांदा बंदी घातलेलं होतं 16 वर्षाखालील मुलांवरती. किती वर्ष? 16 वर्ष, लक्षात ठेवा. आणि युरोप खंडातील पहिला देश कुठला असेल? बंदी घालणारा, करणारा युरोपमधील पहिला देश कोणता असेल? तर तो युरोपमध्ये पहिला देश आहे फ्रान्स. फ्रान्स, लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये कुठला असेल? कर्नाटक. पुढचा प्रश्न दुसरा. नुकत्याच आलेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2027 मध्ये भारतातील पहिली संस्था कोणती बनलेली आहे? म्हणजे भारतामध्ये पहिली आहे आणि संपूर्ण जागतिक पातळीवर तिचा क्रमांक 118 आहे. तर ते आहे IIT दिल्ली. पर्याय क्रमांक 3. IIT दिल्ली, लक्षात ठेवा. क्वॅक रिलीज सिमॉन्स वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आपण त्याला म्हणतो. मागच्या वर्षी 2026 मध्ये त्याचा क्रमांक 123 होता. आता तो 118 आहे, म्हणजे चांगलं सुधारणा झालेला आहे IIT दिल्लीचं. IIT दिल्ली हे संपूर्ण जागतिक पातळीवरती भारतात नंबर 1 आहे आणि जागतिक पातळीवरती 118व्या क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न. दरवर्षी जागतिक सिकल सेल जागरूकता दिन हा कधी साजरा केला जात असतो? सिकल सेलमध्ये जे काय आपले पेशी आहेत, पेशींचा जो आकार आहे, हा पेशींचा आकार कसा होतो? तर हा कोयत्यासारखा होतो. विळ्यासारखा किंवा कोयत्यासारखा होतो, लक्षात ठेवा. ओके, कोयत्यासारखा होतो. म्हणजे पेशी कमकुवत होतात आपले सिकल सेल ॲनिमिया झाला तेव्हा. मग हे पेशींचा जो काय आकार कोयत्यासारखा होणारा जो आजार आहे, सिकल सेल म्हणतो आपण त्याला, हा होऊ नये म्हणून लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे, यासाठी जो काही दिवस आहे, तो दिवस दरवर्षी साजरा केला जात असतो. कधी असतो हा दिवस? हा असतो 19 तारखेला, 19 जूनला. पर्याय क्रमांक 1, लक्षात ठेवा. आणि भारतामधून सिकल सेल फ्री ॲनिमिया जो आहे, सिकल सेल मुक्त भारत जर म्हटलं, मुक्त लक्ष्य काय असेल याचं? 2047, लक्षात ठेवा. 2047 पर्यंत भारत हा सिकल सेल फ्री करण्याचं सरकारचं काय टार्गेट आहे? मग होतं का नाही बघूयात. लक्षात ठेवा, IMP आहे.
पुढचा प्रश्न चौथा. नुकत्याच जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया GIC म्हणतो आपण, GICच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी CMD पदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हे व्यक्ती आहेत हितेश जोशी, पर्याय क्रमांक 4. GIC लक्षात ठेवा, आपत्काले रक्षी शामी असं याचं काय ब्रीदवाक्य आहे. GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. बाकी आपल्याकडे अजून एक संस्था आहे ती म्हणजे LIC. LIC स्थापना 1956ला झालेली आहे ते झालेली आहे आणि LICचं हेडक्वार्टर कुठं असेल तर ते आहे मुंबईला. मुंबईला याचं मुख्यालय आहे LIC, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. नुकत्याच आलेल्या टाइम आउटच्या क्रमवारीत जागतिक कला आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत 18वे स्थान मिळवणारे एकमेव भारतीय शहर कोणते आहे? भारतातील संपूर्ण जागतिक पातळीवर 18वं शहर आहे आणि भारतातील एकच शहर आहे ते म्हणजे ह्याला तुम्ही ओळखलं असेल, ह्याला बघून हे आहे हवा महल. हवा महल. आणि कोणत्या शहरामध्ये हवा महल आहे भारतात? जयपूर, पर्याय क्रमांक 2. जयपूर ही राजस्थानची काय राजधानी आहे. ओके, ज्याला पिंक सिटी गुलाबी शहर असंही म्हटलं जातं आणि जयपूर हे एक जागतिक वारसा स्थळ पण आहे. जागतिक वारसा स्थळ आहे, लक्षात ठेवा जयपूर. कधी? 2019. म्हणजे जागतिक वारसा शहर ॲक्च्युली. शहर या सिटीमध्ये हे भारतातील दुसरे शहर आहे ज्याला जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. पहिलं कुठलं होतं? पहिलं होतं सिटी शहर म्हणून. ओके, पहिलं होतं 2017मध्ये त्याला समावेश करण्यात आला अहमदाबाद. अहमदाबाद हे पहिलं शहर होतं आणि दुसरं आहे जयपूर. जयपूरमध्ये आणखीन काय आहे? जंतर मंतर पण आहे. जंतर मंतर पण आहे जयपूरमध्ये, लक्षात ठेवा. IMP आहे आणि हे आहे हवा महल. हे सगळे तुम्हाला प्रश्न विचारतात. अच्छा, मग संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावरती कोणतं शहर असेल तर ते आहे लंडन. जसं 18व्या क्रमांकावरती जयपूर आहे तसं संपूर्ण जागतिक पातळीवरती फर्स्ट क्रमांकावरती कोण आहे? लंडन आहे, जी राजधानी UKची आणि हे थेम्स जी नदी आहे या थेम्स नदीच्या काठी आहे लंडन. पुढचा प्रश्न 6वा. नुकत्याच इंडियन मेडिकल असोसिएशनने कोणता दिवस हा विटॅमिन D दिवस म्हणून घोषित केला आहे? लावा स्टार, ह्याला VIMP केलं तर काय हरकत नाही. ओके, विटॅमिन D जो आहे जे जीवनसत्व आहेत ॲक्च्युली ह्या जीवनसत्वामध्येच एक खूप महत्त्वाचं जीवनसत्व येतो, तो म्हणजेच विटॅमिन D. या जीवनसत्वाचा शोध कोण लावला असेल? शोध लावला फुंक या शास्त्रज्ञाने. फुंकने शोध लावलेला आहे आणि विटॅमिन D आहे ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला म्हणतो आपण कॅल्सिफेरॉल. त्याचं शास्त्रीय नाव आहे कॅल्सिफेरॉल, म्हणजे कॅल्शियम मिळतं. ओके, मग विटॅमिन D मधून हे कुठून मिळतं? हे मिळतं कोवळे ऊन, सकाळचे कोवळे सूर्यकिरण किंवा कोवळे ऊन म्हणा. मग सगळे कोवळे ऊन करत असताना तुम्ही योगा पण करणारच काय? ओके, सकाळी. मग सकाळचं कोवळ्या उन्हामध्ये योगा करत असेल तर योगा दिवस कधी असतो? 21 जूनला. म्हणून आता जो इंडियन मेडिकल असोसिएशन तो 21 जून जो दिवस आहे तो दिवस आता काय होणार आहे? ॲबॉट या कंपनीसोबत मिळून केलेला आहे विटॅमिन D दिवस. IMP लक्षात ठेवा. विटॅमिन D कॅल्सिफेरॉल. जर विटॅमिन Dची कमी झाली, कमतरता भासली तर कोणता आजार होईल आपल्याला? आपल्याला होईल मुटदूस नावाचा आजार. मुटदूस नावाचा आपला आजार होईल, ज्याला अस्थि मृदुता, मुटदूस असंही म्हटलं जातं, ज्याला म्हणतो आपण रिकेट्स. रिकेट्स म्हणजे काय? मुटदूस आहे. ओके, विटॅमिन D समजलं? खूप महत्त्वाचं, हे लक्षात ठेवा. IMP आहे. आणि 21 जूनला आपण जागतिक योग दिवस देखील साजरा करत असतो. जागतिक योग दिन पण आहे. 2015ला आपण सर्वात पहिल्यांदा पहिला योग दिवस आपण साजरा केलेलं होतं. आणि जे एक छोटीशी माहिती ते म्हणजेच जो आपण ईबुक देत असतो, ओके, हे जे ईबुक देत असतो दर महिन्याला आपण, हे ईबुक जर तुम्हाला हे जे मी लिहिलेलं आहे, ही जी स्लाईड लिहिली आहे, ह्या स्लाईड जशाच्या तसं जर तुम्हाला दिली ईबुकमध्ये, म्हणजे मी वन लाईनर देण्यापेक्षा जर तुम्हाला ही जर स्लाईड दिली ॲज इट इज, म्हणजे प्रत्येक दिवसाचे 10-10 प्रश्नाचे एक पूर्णतः तुम्हाला ईबुकमध्ये भेटून जाईल पूर्ण महिन्याचे. जवळपास दररोज 10 म्हणजे 30 दिवसात तुमचे साधारणतः 300 प्लस जे प्रश्न असतील हे प्रश्न तयार होतील अशा स्लाईड. मग त्याच्यासोबत तुम्हाला मेन प्रश्न तयार मिळेल तुम्हाला आणि त्याचं उत्तर मिळेल. आणि जी अधिक माहिती आहे ना, ही माहिती तुम्हाला खूप कामाची असते, ही गरजेची असते. जेणेकरून तुम्हाला GK सुधारायचं, तुम्हाला चालू घडामोडी सुधारायचं नाही.
चालू घडामोडीसोबत तुम्हाला जी के पण बघायचं असतो. मग हे प्रश्न भेटतील. वाटल्यास तुम्हाला अगदी शेवटी लास्टला मी काय करेन, सगळे वन लाइनर पण देऊन टाकेन. अगदी वन लाइनर पण देऊन टाकेन. मग तुम्हाला वन लाइनर पण वाचा. ज्यांना कोणाला ते वाचायचं ते वाचू शकता. किंवा हे जे काय आहे ही स्लाईड टोटल ही पूर्ण पेज ही एका पेजमध्ये मी तुम्हाला 2-3 बसवेन जेवढं शक्य होईल तेवढं. आणि मग तुम्हाला झेरॉक्स काढायला पण अगदी सोपं होऊन जाईल. ओके. हा जो उपक्रम आहे तो आपण येत्या 1 जुलैपासून कंटिन्यू करूयात. 1 जुलैला तुम्हाला अशा प्रकारचं मी ई-बुक मिळवून देईन. आधी त्या ई-बुकची प्राईस खूप जास्त नसेल. फक्त आणि फक्त ₹10 राहील. किती? फक्त ₹10 अगदी संपूर्ण महिन्याचं जी के प्लस चालू घडामोडी एकाच तुमच्या ई-बुकमध्ये. तर सुरू करायचं का? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला सांगा. तुमचं रिप्लायची वाट बघेन. ओके. चलो. त्याला पोचतो. म्हणजे हे तुमच्या ई-बुकमध्ये येणारच आहे. घ्या. पुढचा प्रश्न बघा. जून महिना आहे. मग हे जून महिन्यातील जेवढे पण महत्त्वाचे दिवस आहेत त्यांच्यावरती एक करू आपण नजर. 1 जूनला असतो जागतिक दुग्ध दिवस. 2 जूनला तेलंगणा राज्य स्थापना दिवस. 3 जूनला आहे जागतिक सायकल दिवस. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन. 6 जूनला जागतिक कीड दिवस. 7 जूनला असतो जागतिक अन्न सुरक्षा दिन. 8 जूनला जागतिक ब्रेन ट्यूमर दिन किंवा जागतिक महासागर दिन. 9 जूनला आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन. 10 जूनला दृष्टीदान संकल्प दिन. 11 जूनला असतो आंतरराष्ट्रीय खेळ दिवस. 12 जूनला आहे जागतिक बालकामगार विरोधी दिवस. 13 जूनला अल्बिनिझम जागृती दिवस असतो. 14 जूनला जागतिक रक्तदाता दिवस. 15 जूनला जागतिक पवन दिवस. 17 जूनला असतो जागतिक मगर दिन. जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस. 19 जूनला असतो जागतिक सिकल सेल जागरूकता दिवस. 20 जूनला आहे जागतिक शरणार्थी दिन आणि 21 जूनला असतो जागतिक योग दिन. चला पुढचा प्रश्न महत्त्वाचा 7वा प्रश्न. नुकत्याच कोणत्या राज्यातील जसदन पटारी संदूक हस्तकलेला जी.आय टॅग मिळाला आहे? हे अशा प्रकारचे संदूक आहे. पेटी आहे एक प्रकारचं. ही जी पेटी आहे ही सागवान जो लाकूड आहे या सागवान लाकडापासून ही बनवली जाते पेटी आणि त्यावर त्याला पूर्णपणे हाताने नक्षीकाम केलं जातं. ओके. हाताने नक्षीकाम केलं जातं. ही संदूक ही पेटी. हे आहे गुजरात राज्यातील पर्याय क्रमांक 1. गुजरात राज्यामधील हे संदूक आहे त्याला नुकतंच जी.आय टॅग भेटलं आहे लक्षात ठेवा. मग गुजरात राज्याविषयी थोडीशी चर्चा करूयात आपण. स्थापना झाली होती 1 मे 1960ला महाराष्ट्रासोबत. राजधानी गांधीनगर आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. राज्यपाल आता आचार्य देवव्रत. विधानसभा सदस्यसंख्या 182 आहे. लोकसभा सदस्य 26 आहे. राज्यसभा सदस्य 11. राज्य फळ आहे आंबा आणि राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅक बक, वंशदा, गल्फ ऑफ कच्छ किंवा गल्फ ऑफ कच्छ मरीन म्हणतो आपण त्याला. चला पुढचा 8वा प्रश्न. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या राज्यातील बारीपाडा येथे 15 दशलक्ष वर्ष जुने एक सागरी जीवाश्म काय केलंय सापडलेलं आहे? हे सागरी जीवाश्म खूप दिवसापूर्वीच आहे. साधारणतः बारीपाडा जो जिल्हा आहे तो मयूरभंज बारीपाडा जो एरिया येतो हा जिल्हा आहे मयूरभंज. ओके. एक जिल्हा आहे मयूरभंज नावाचा जिल्हा. मयूरभंज. मयूरभंज येतं कुठं? तर ओडिसा राज्यामध्ये पर्याय क्रमांक 4. लक्षात ठेवा मयूरभंज या जिल्ह्यामध्ये बारीपाड्याच्या प्रदेशामध्ये हे सापडलं आहे. म्हणजे शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे किंवा एकेकाळी या ठिकाणी उथळ समुद्राखाली बुडालेला हा भाग होता. म्हणजे समुद्राखाली होता टोटलपणे हा भाग. या ठिकाणी त्यांना अवशेष काही सापडलेले आहेत. लक्षात ठेवा. हे खूप जुनं येतं. हे जवळपास 15 दशलक्ष वर्ष जुने हे फॉसिल सापडले आहेत. विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण त्या ठिकाणी करत असताना. म्हणजे क्षेत्रभेटी होतं शास्त्रज्ञांचं. तर त्यावेळेस ते औषध त्यांना सापडले आहेत ओडिसा. जो ओडिसा आहे मग ओडिसाविषयी काही पॉईंट आपण चर्चा करूयात. स्थापना 1 एप्रिल 1936 आहे. त्यामुळं 1 एप्रिल हा दिवस आपण उत्कल दिन म्हणून साजरा करत असतो. राजधानी भुवनेश्वर आहे. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंभापती आणि विधानसभा सदस्यसंख्या 147 आहे. लोकसभा सदस्य 21. राज्य पक्षी इंडियन रोलर आहे. राज्य प्राणी सांबर आणि राज्य मासा आहे त्यांचा महानदी महासीर. आणि हिराकूड जो काही धरण आहे डॅम आहे जो हिराकूड धरण संपूर्ण भारतातील सर्वात लांबीचं धरण आहे लक्षात ठेवा. जो ओडिसामध्येच येतो. IMP कोणत्या नदीवरती येत असेल तर महानदी. महानदीवरती हे डॅम येतं. पुढचा 9वा प्रश्न. नुकत्याच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया युनिटचे उद्घाटन केलेलं आहे? या ठिकाणी निर्मला सीतारामन आहेत आणि यांच्यासोबत आणखी 2 व्यक्तिमत्व होतं. एक आहे तर कॉनरॅड संगमा आणि दुसरे व्यक्ती येतं PS
गोले किंवा प्रेम सिंग तमांग. प्रेम सिंग तमांग लक्षात ठेवा. आता हे कोण असतील? ते सिक्कीमचे मुख्यमंत्री. सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग आणि हे येतं मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा. त्यामुळे हे उद्घाटन करण्यात आलं आहे कुठं? तर मेघालयमध्ये पर्याय क्रमांक 2. हे ईशान्य भारतातील सर्वात मोठं सेंद्रिय मसाला प्रक्रिया युनिट आहे, प्लांट आहे, लक्षात ठेवा. भारत सरकारचे एक मिशन आहे, मिशन ऑर्गॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्टर्न रिजन, ज्याला आपण MOVCD म्हणतो आपण. या मिशनच्या अंतर्गत हे सुरू करण्यात आलं आहे. मिशन कुठलं असेल? MOVCD आणि नॉर्थ ईस्टर्न रिजन. ओके, चला. मेघालय. मग मेघालयविषयी अधिक पॉईंट आपण चर्चा करूयात. 21 जानेवारी 1972ची स्थापना आहे मेघालयची. निर्मिती आहे. राजधानी शिलाँग आहे. शिलाँगला आपण पूर्वेकडील स्कॉटलँड असंही म्हणतो. मुख्यमंत्री कॉनराड संगमा, राज्यपाल CH विजयशंकर, विधानसभा सदस्य 60, लोकसभा सदस्य 2 आणि राज्यसभा सदस्य 1. राज्य प्राणी क्लाउडेड लेपर्ड आहे. हा वाला क्लाउडेड लेपर्ड. राष्ट्रीय उद्यान 2 येतं. एक आहे नोक्रेक व बालपक्रम. संपूर्ण जर आपण जग म्हटलं, संपूर्ण जगातील सर्वाधिक पाऊस जो पडतो, सर्वाधिक पाऊस हे पडतो या ठिकाणी गारो खासी जयंतियाच्या भागामध्ये, ज्या ठिकाणी मौसिनराम आहे तेथे. मौसिनराम चेरापुंजी. चला, अंतिम 10वा प्रश्न. नुकतेच भारत बिल्डकॉन 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होते? हे नुकतंच पार पडलं नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1 भारत बिल्डकॉन 2026. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचं GK. ज्यांना कोणाला ऑलरेडी जे आपले ईबुक आहेत, हे जर ईबुक घ्यायचे असेल तर अगदी 10 रुपयामध्ये तुम्हाला ईबुक भेटून जाईल. 5 महिन्याचं ईबुक तुम्हाला 40 रुपयामध्ये भेटून जाईल. ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी ह्या QR कोडवरती स्कॅन करून पैसे पाठवू शकता किंवा ह्या WhatsApp नंबरला मेसेज करू शकता. तुरंत तुम्हाला पुस्तक ईबुकचं भेटून जाईल. चला, मग मागच्या लेक्चरवरती एकदा नजर टाकूयात, जेणेकरून रिव्हिजन आपलं खूप छान पद्धतीनं होऊन जाईल. नुकतेच मत्स्य व्यवसायात पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी 16 देशांनी जाहीरनामा स्वीकारला आहे. तो कोणता आहे? तर तो मोम्बासा जाहीरनामा. कोणत्या देशात खानक्वेस्ट 2026 या बहुपक्षीय संयुक्त लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची एक तुकडी आज रवाना झाली आहे? तर हे होणार आहे मंगोलियामध्ये. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर सायबल चट्टोपाध्याय. ऑक्टोबर 2026मध्ये 14वी मिस ग्रँड इंटरनॅशनलचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? हे आहे भारत. नुकतेच कोणाची 2026 ते 2025 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे? हे तर बिमल N पटेल. दरवर्षी जागतिक योग दिन हा कधी साजरा केला जात असतो? 21 जून. त्यानंतर आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती होणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? त्यांचं नाव विवेक अग्रवाल. भौतिकशास्त्रातील उल्फ पारितोषिक 2026 जिंकणारे पहिले भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ ठरले आहेत जैनेंद्र के जैन. मध्य आशियातील पहिला प्रतिनिधी म्हणून न्यू डेव्हलपमेंट बँकेत कोणता देश सामील झाला आहे? हा देश आहे उझबेकिस्तान. नुकत्याच कोणत्या देशात 16वी जागतिक फार्माकोपिया आंतरराष्ट्रीय बैठक पार पडली आहे? हा देश आहे ब्राझील. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, नुकत्याच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही कोणत्या राज्याची योजना आहे? या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेलिग्राम तोपर्यंत बंद आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही एक काम करू शकता. जो आपलं अनुभव स्टडीचं व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे, ओके, अनुभव स्टडीचं व्हॉट्सअपचं चॅनल आहे, त्याचं नाव आहे अनुभव स्टडी NDSS. ओके, हे आहे आपलं व्हॉट्सअपचं आपलं ग्रुप. थोडक्यात ग्रुप नाही, चॅनल आहे. हा चॅनल आहे. हजारो विद्यार्थी ह्या चॅनलवरती भाग घेते. जो आपलं रोज रात्रीचं जो आपण PYQ विश्लेषण घेत असतो ना, ते PYQ विश्लेषण मी यातून अशा पद्धतीचं फोटो पाठवून देत असतो तुमचं रिव्हिजन होण्यासाठी. नक्कीच मग अनुभव स्टडी NDSS सर्च करा किंवा तुम्ही मला माझ्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके, 87 88 43 66 99 या नंबरला मेसेज करा. तुम्हाला लिंक याची पाठवून देईन. खाली फक्त मेसेज करता असताना एक काम करायचं आहे, व्हॉट्सअप चॅनल लिंक एवढंच लिहून पाठवा तुम्ही.
आणि बाकी आपला अनुभवचं ॲप आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि हे आपलं टेलिग्राम आहे. टेलिग्राम पण जॉइन होऊ शकता आणि Instagramची आयडी आहे त्याला पण तुम्ही नक्कीच फॉलो करून ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला अगदी छान पद्धतीने मी रील्स असतील जे अपडेटेड माहिती आहे ते टाकत असतो. हे होते अत्यंत महत्त्वाचे आजचे प्रश्न. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा, लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरच्या लेक्चरमध्ये आणि आज रात्री 9 वाजताच्या पी-वाय-क्यूच्या नाद वर्दीचा लेक्चरमध्ये. थँक जय हिंद.